हॅलो पिपलिया, कसे आहात तुम्ही सगळे? होप सो मजेतच असणार. सकाळी व्हिडिओ बनवला नाही, थोडा पाऊस चालू होता, बुरबुर चालू होती, सो नाही बनवला व्हिडिओ. आणि आता निघाली आहे ऑफिसमधून. तब्येतीची फार वाट लागली आहे माझ्या, वाट. ठीक आहे, हे दुखतं आहे, ॲसिडिटी झाली आहे, खूप घाण ॲसिडिटी झाली आहे. आणि मला नाही ॲसिडिटी झालं, खूप उलट्या होतात, सगळी बाहेर पडते ॲसिडिटी. नाही व्हिडिओ काढू शकत असं वाटतं, पण ठीक आहे. त्यामुळे मी 5 वाजेपर्यंत जेवली पण होती. भूक लागली तेव्हा जाऊन पुढे आता तुम्ही मला जज करशाल, ॲसिडिटी झाल्याने काय खाते, पण लिटरली इथे काही नाही आहे आमच्या इथे खायला. असं पाणीपुरी किंवा सुकी भेळ काहीच नाही आहे. त्यामुळे मला नाही म्हटलं तरी वडापाव भाजी याच्यावरती समाधान म्हणावं लागतं. बिकॉज नाही आहे इथे जवळपास खायला. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की इथे काही खायला स्ट्रीट फूड भेटत नाही. डायरेक्ट तुम्ही लंच होममध्ये जाऊन जेवू शकता की बाकीच्या गोष्टी करू शकता. जाम उलटीसारखं होते. दुपारपासून तब्येत खराब आहे, त्यात माझ्या पायाच्या अंगठ्याला थोडं लागले. इथे थोडंसं नसं पूर झालं आहे माझ्या ह्याला, पण मला डॉक्टरकडे पण जायचं आहे. म्हणजे एका मागे एक संकट येतच चालली आहे. आज काही खरं नाही, उद्या ऑफिसला येण्याची काही गॅरंटी नाही आहे. आणि आज माझ्या सरांशी बोलता बोलता कळालं की सर बोलत ते पण माझा व्हिडिओ बघतात. म्हणतात मी बघत होतो तुम्हाला काय बोलते असे. म्हटलं सर मी ऑफिसबद्दल जास्त चर्चाच नाही करत, माझं रोजचं येणाऱ्यांचं ट्रॅव्हलिंग असतं. तो हा व्हिडिओ आमच्या सरांसाठी आहे. ठीक आहे, निघाली आहे घरी. सर्दी खूप झाली आहे मला, माहीत नाही कशी, पण झाली आहे. घसा बसला आहे. 8 दिवस झाले सर्दी होती, पण आता घसा जरा जास्तच बसायला लागला याच्यामुळे. ठीक आहे, आज काही जास्त मोठा व्हिडिओ नाही, आज मी शॉर्ट्समध्ये संपवणार आहे. प्लीज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा गाईज प्लीज, आणि शेअर करा यार तुमच्या फ्रेंड्सला. वाढू दे माझे पण सबस्क्राईब, होऊ दे मला पण थोडंसं फेम. असं नाही करायचं, दिस इज नॉट डन. ओके, चला बाय, भेटूया. सो आत्ताच मध्ये भाकरी थापून झाल्या आहेत, कुकरचा गॅस लावून झाला आहे. कुकरचं म्हणजे कुकरमध्ये भात लावून झालं आणि घरातलं बाकीचं आवरते. बाकीचं म्हणजे कपडेचे घड्या घालायची आहे. ठीक आहे, आणि ऑफिसमध्ये आज माझा पाय एवढा दुखत होता, त्याला पायाला काहीतरी इन्फेक्शन झालं आहे. मला वाटतं खराब पाणी गेलं पायामध्ये. असतं ना आपलं पावसाचं पाणी, त्याच्यामध्ये माती होती, ती गेली होती पायामध्ये, त्यामुळे ना पायाला इन्फेक्शन झालं. त्यामुळे ना अंगठ्याला थोडासा पू जमा झाला आहे, तर तो अजून पूर्णपणे हे नाही झाला, कुठला नाही आहे. आता ना जाम डोकं दुखते सर्दीमुळे पण आणि ह्याच्यामुळे पण. आता ना सासूबाई भाजी बनवतात आहे, कशी तरी भाजी. आता बटाट्याची काप बनवतात ते सगळ्यांसाठी. आणि मी म्हटलं सुकलेली कपडे केवढी आहे तेवढी बघावी आणि ना त्यांच्या घड्या घालून ठेवा, जेणेकरून आता मला परत मशीन लावायची. सो त्याच्यासाठी मला जागा होईल. ठीक आहे, तर मी तेच काढते. आता कपडे साईडला काढते, बघते कोणते कपडे झाले. परत त्यांचे कपडे आणि माझे कपडे मला वेगवेगळी काढून ठेवावी लागतील. त्यांच्या कपड्यांच्या घड्या वेगळ्या असतात, माझ्या कपाटात जातात, त्यांच्या कपाटात जातात. त्यांचे कपडे वेगळे असतात, त्यांचे ड्रेसेस असतात, मॅक्सी असतात, आणि ते सगळं असतं. मग ते असं मला बघावं लागणार आहे. काय झालं मी इथे बॉटल घेते आणि त्याला स्टँडमध्ये लावते, जेणेकरून मला असं व्हिडिओ शूट करता येईल माझा. ठीक आहे, तर त्यांचे कपडे जे होते स्टार्ट घरात सगळे स्टार्ट होतात. पण असं बाहेर म्हणजे खूप कमी होतं जी बाहेर पण मला ते नाही आवडत की तुम्ही असं बाहेर असं लोकांना प्रदर्शन दाखवा तुमच्या कपड्यांचं, आणि प्लस पावसाळ्यात कपडे दिसतात. तर ते एक रिझन जेणेकरून मी कपडे आतमध्ये स्टार्ट करा. ठीक आहे, मी म्हणून सगळे कपडे माझे सुकलेले आहेत. ते सुकलेले कपडे काढायचे मला. हे ड्रेस सुकलेले आहेत की नाही ते, आणि मग त्या हिशोबानेच तुम्ही काढते. मला पण कोणी कपडे त्यांचा खूप वास केलेला कपड्यांचा, आणि मला पण अजिबात कपड्यांचा अजिबात आवडत नाही. कारण का खरंच कपडे थोडे कपडे ओले झाले की तिकडे ना आटकून गेलं, जेणेकरून तिकडे कपड्यांना माझा व्हिडिओमध्येच बंद झाला. आणि मला कसं काय माझ्या मोबाईलचं स्टोरेज फुल झालं. ठीक आहे, म्हणून मी आता
दाखवण्याचे व्हिडिओ जे मी ते डिलीट करून मी परत व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली आहे. ठीक आहे. आणि आपण कपड्याच्या घरामध्ये जेणेकरून पटापट माझं कामही आवडेल. ठीक आहे. आणि अजून मला काय जेवायची तर माझी अजिबात इच्छा नाही करून जेवत नाही. आता जाऊन डायरेक्ट झोपणार आहे. ठीक आहे. बाकी तुमच्यापर्यंत चालू आहे तुम्ही प्लीज व्हिडिओ फक्त ते लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लीज प्लीज प्लीज. मी अजून काय चांगलं इम्प्रूव्ह करू शकते ते पण तुम्ही मला सांगा, जेणेकरून मी माझ्या व्हिडिओमध्ये त्या गोष्टी कवर करायचा ट्राय करेन. ठीक आहे. याच्यामध्ये आता रिझांचे कपडे वेगळे आहेत, माझे कपडे वेगळे आहेत, रिझांचा टॉवल वेगळा आहे, त्याच्या पॅन्टी आहे. तर मग असं प्रत्येकाचं वेगवेगळंच मी व्हिडिओ करून घेते, जेणेकरून जेव्हा तुम्ही कपडे कपाटात ठेवत ना तेव्हा तुम्हाला शोधावं लागत नाही. माझे रिझांचे कपडे तर वेगवेगळे असं टॉवल मी वरती ठेवते, जेणेकरून की जास्त करून सकाळी सकाळी आंघोळीला बरं पडावं. त्यात रिझांच्या बापांची कपडे ती पण वेगळी असतात साईडला. मला कपडे माझे निघतात, मला असं घाणेरडे कपडे आवडत नाही. मला माझं कपाट साफ लागतं. इन शॉर्ट काही गोष्टी आहेत, मला एक वेळेस जेवायला नाही भेटलं तरी चालेल, मी उशिरा जेवेन, पण मला माझं कपाट नीट लागतं. हे एक माझा खूप मोठा गुण आहे की चांगला गुण मला माहिती नाही. पण कसं कपाट चांगलं असं कसं म्हणतात, जेवढं तुमच्या घर साफ असेल तेवढं पॉझिटिव्हिटी असते. पण आता मी पण त्याच हिशोबाने करू, जेणेकरून मी सगळ्या गोष्टी साफ करायला बघते. काही वेळेस नाही जमत, जेवण नाही जमत. काम बाहेरचं काम करून घरातलं काम करणं खरंच खूप डिफिकल्ट जातं. असं नाही की आम्हाला काम करायचं कंटाळा येतो, नाही आहे, थकतं माणूस. जेणेकरून माणसाला आम्हाला पण आम्ही पण थकतो, आम्ही पण माणूस जसे बाकीचे लोक जसे हे तुम्ही पुरुष मंडळी बाहेरून काम करू नका तुम्ही थकतात, तसं आम्ही पण थकतो. ठीक आहे. आणि जेवढं आम्ही करतो, असं नाही की बाहेरून आल्यावर मी बसलो आता जा कंटाळा आला जाम नाही, असं नाही आहे. बाहेरून जरी कितीही थकून आलो तरी घरी येऊन आम्ही जेवण करतो, भांडी घासतो, कपडे आता मशीन आल्यामुळे आमचं खूप काम सोपं झालं आहे. ॲटलिस्ट कपड्यांसाठी तरी आम्हाला आता हाताने धुवत होतो नव्हतं. पण काही कपडे असं जसं आपले बाहेर जायचे कपडे धुवावे लागतात, बाहेर जायचे कपडेसाठी तर आपल्याला हाताने धुवावं लागतात. माझे ऑलमोस्ट सगळे टॉप मी हाताने धुते, मी कोणतेच टॉप मशीनला टाकत नाही. माझे बाहेर जायचे कपडे मी कधीच मशीन जीन्स टाकते, मी जीन्स नाही जाऊ मी माझे टॉप्स स्पेसिफिकली टॉप्स माझे हाताने ते खराब होतात मशीनमध्ये झाले. आणि कालचे पण थोडे कपडे आहेत, त्यांचे पण आता मी घड्या घालूनच ठेवतो, आता आले आहेत. ठीक आहे. जेणेकरून सगळे एकदम खराब होतात. आता रिझांची पण लागतं तुम्ही आता त्याचा अभ्यास थोडासा घेऊन तर घेऊन झालं आहे माझा थोडासा. ठीक आहे. इथे पण माझी एक जीन्स मला आता भेटली, जी परवा टाकली होती. ठीक आहे. जीन्स परत मी जीन्स कॉन्टॅक्ट सध्या करून मी आता ट्रॅक पॅन्ट्स आहे, फॉर्मल्स पॅन्ट घेणार आहे आता ऑफिससाठी, जेणेकरून पावसाळ्यात ते ॲटलीस्ट लवकर करू. ठीक आहे. खूप गोष्टी घरात नाही म्हटलं तरी खूप काम असतं. लोकांना वाटतं, पण ॲक्च्युली घरात किती काम असतं हे का पाहिजे त्यामध्ये. ठीक आहे. रिलायन्सचे टी शर्ट्स की आम्ही ना ते म्हणजे कपड्यांच्या पॅन्टचं असतं ते छोटे छोटे त्याला शिवले साईडला सुकायला लागते, जेणेकरून आणि आम्ही 5 मासिकाला जास्त लोकांची प्रत्येकाने 2 ड्रेस ऑफिसला त्यांचा स्कूलचा ड्रेस असतो, घरचे घरातही 2 ड्रेस असतात. सासूबाईंचे 25,000चे संदर्भाचे कपडे वेगळे असतात, त्यांना सकाळी येऊ लागतात. प्रत्येकाचे सगळे कपडे वेगळे असतात. तर मी हे घेऊन ठेवते, थोड्या वेळाने तुमच्याशी